तुम्हाला सोशल वर्कमध्ये असं कधीपासून इंटरेस्ट आहे, ऑर लाईक बिकॉज यू आर इन अ पॉलिटिकल फॅमिली त्याच्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट आलाय का, लाईक यू आर सोशली ऍक्टिव्ह फ्रॉम बिफोर ओनली? अगदी मी माझ्या घरातले फॅमिली फंक्शन्स पण कधी अटेंड केलेले नव्हते. मलाच कधी रिअलाइज झालं नाही की आपसूक अशी माझी स्ट्रीम UPSC ॲस्पिरंट पासून ही लाईनकडे कधी शिफ्ट झाली. भगवानराव बर्ने प्रतिष्ठान, ॲक्च्युली हे नाव कसं तुम्हाला सुचलंय किंवा मग हे प्रतिष्ठानला हे नाव का दिलेलं आहे? मामा सकाळचा व्यायाम कधीच चुकवत नाहीत. आहे या टाईमलाच त्यांचा ब्रेकफास्ट कंटिन्यू झालेला असतो. आहे या टाईमलाच त्यांचा जनता दरबार कंटिन्यू होतो. आम्हाला पवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे फ्री अशी ॲम्ब्युलन्ससुद्धा मिळाली होती ॲज अ टोकन ऑफ रेकग्निशन. ओके. त्यामुळे आमचं प्रतिष्ठान प्रचंड असं समाजकार्यात अग्रेसर आहे. मला असं वाटतं जेव्हा मुलांचं शेप करायचं वय, जेव्हा त्यांना स्कल्प्ट करायचे दिवस आहेत, त्यावेळेतच जर त्या मुलाला त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक महिलेचा त्याला मान सन्मान करायला शिकवलं तर मला नाही वाटत की त्याच्या मनात कधीही चुकीचे असे विचार त्याच्या पूर्ण आयुष्यात येतील. भारतामध्ये खरंच एक महिला सेफ आहे का? तुम्ही एक गोष्ट ही समजून घ्या की लोकांना नेगेटिव्हिटीमध्ये खूप इंटरेस्ट आहे. जे एज त्यांचं ॲडॅप्टिंग एज आहे, जिथं त्यांच्या डोक्यात पूर्ण मोठी स्कोप आहे चांगलं इन्फॉर्मेशन भरण्याची, त्या एजमध्ये मुलांना या गोष्टींबाबतीत एड्युकेटेड करणं जास्त गरजेचं आहे. स्त्री फक्त सह्या करायलाच बाहेर पडणार आहे का?